हॅलो, हाय, नमस्कार आणि सर्वांना शुभ सकाळ. नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि सर्वांना माझ्याकडून जय भीम. तर चला, नवीन दिवसाची सुरुवात होते पावसामध्येच आणि आज भरपूर पाऊस आहे. म्हणजे मुंबईमध्येच पाऊस असा आहे की थोड्या वेळ ऊन पडतं आणि थोड्या वेळ पाऊस पडतो. तर मी गेलेले सर्व भाज्या आणायला आणि सर्व भाज्या घेऊन आले मी. तर आता काय काय मी तुम्हाला नंतर घरी दाखवतेच मी काय काय आणलं ते. आणि हो, मी येताना माझ्या नंदेने मला एक प्लांट दिलं होतं. तर ते म्हटले चला आता टाइम आहे तर लावून घेऊया. आणि अनया स्कूलमध्ये गेलेली आहे. ती गेल्याच्या नंतरच भाजीला गेले आणि सगळं घेऊन आले. आणि मग प्लांट म्हटलं चला आता टाइम आहे तर पटकन लावून घेणार. आणि हे ते प्लांट आहे, नाव नाही माहिती, मी पण फर्स्ट टाइमच बघते. त्यांना पण त्यांच्या मैत्रिणीने दिलेले आहेत आणि त्यांना पण आवड आहे त्यामुळं. आणि मलाही भरपूर आवड आहे. मला या असल्या गोष्टी मिळाल्या का मी पण सोडत नाही, या गोष्टी घेऊनच येते. आणि चला, हे लावत होते मी आता. तर म्हटलं आधी माती सैल करून मग त्याच्यामध्ये आतमध्ये मातीमध्ये राहून द्यायचं आणि नंतर त्याच्यावर माती टाकायची. ते बोलल्या हे येतं म्हणून असंच लावलं, म्हणजे कटिंग कटिंग करून आणलेलं आहे. तर म्हणतात येतं म्हणून. तर म्हणले चला येतं, तर म्हटलं ठीक आहे चला. आणि त्याचा कलर पण बघा ना किती छान कलर आहे, असा पर्पल कलर आहे. त्याच्या पानांचाच कलर इतका छान आहे. पहिले भरपूर फुलं येतात ह्याला. तर म्हटलं चला लावून बघूया. आणि फुलं आले का मी त्याचे अपडेट देईनच तुम्हाला की फुलं वगैरे कशी आलेली आहे, याला कोणत्या कलरची. काय मी पण फर्स्ट टाइमच बघते या गोष्टी, एक्सप्लोअर करते, त्यामुळे मलाही माहिती नाही. कारण आपल्याला मेनच माहिती असतं गुलाब, मोगरा, असं जास्वंद, परत मनी प्लांट, ह्या गोष्टी आपल्याला माहिती असतात. पण या असल्या गोष्टी म्हणजे या नवनवीन गोष्टी माहिती नसतात. आणि हे बघा, हे फ्रीमधलं आणलेलं प्लांट, ते पण आता त्याचे पण पानं फुटायला लागलेले आहे. तर म्हटलं हे बघा, ह्याचं मी बोलले ना पर्पल कलर आहे, तर बघा किती छान पर्पल कलर आहे पानांचा. आणि मग नंतर फुलं आले का मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दाखवेनच कसे फुलं आले, किती वाढलेलं आहे, त्याचे अपडेट देईनच मी. पण ह्या गोष्टी मला करायला खूप म्हणजे खूप आवडतात. तर म्हटलं पहिलं लावून घ्या सुकायच्या आधी हे. तर तर असं म्हणून आता लावून घेतलेले आहे. चला, आणि आता आपल्या पुढच्या कामासाठी मी गेलेले आज भाजीपाला आणायला. घरातला सर्व भाजीपाला संपलेला होता. तर म्हटलं चला घेऊन येऊया. आणि पाऊस तर इतका चालू आहे ना मुंबईमध्ये, म्हणजे कधी ऊन असतं तर कधी पाऊस असतो, म्हणजे सांगता नाही येत पावसाचं. म्हणजे आत्ताचा भरोसा नाही. आणि बघा, हे माझं लावून झालेलं आहे. माझ्या चेहऱ्यावर तो आनंद तुम्ही बघू शकतात. म्हणजे व्यवस्थित लावलेलं आहे असं मला वाटते, त्यामुळे मला तो आनंद झालेला आहे. आणि असंच माझ्या चेहऱ्यासारखाच हसरा आलं पाहिजे, ते फूल पण असे हसरे आले पाहिजे. आणि चला आता मी दाखवते तुम्हाला भाजीपाला काय आणलेला आहे. तर गाजर आणलेलं आहे आपलं, सॉरी, अद्रक, ड्रमस्टिकच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा, कोथिंबीर, निंबू, नारळ. आणि कोथिंबीर मी आल्या आल्या निवडून वगैरे ठेवलेली, मेथीची भाजी पण निवडून ठेवलेली, हा कढीपत्ता आणि शिमला मिरची आणि हे कोबी आणि कंटोलेच बोलतात आय थिंक त्याला. तर ते पण आणलेले, ते फर्स्ट टाइम आणलेलं आहे. त्यामुळं कशी भाजी लागते कशी नाही त्याची टेस्ट माहिती नाही, पण मी तुम्हाला दाखवेल ती कशी बनतात आणि कशी बनवते मी. आणि हे बघा, गाजर, बीट आणि काकडी हे गोष्टी माझ्याकडे असतातच असतात, कारण ह्या जेवणामध्ये लागतात. भाजी नसली तरी ह्या गोष्टी असतातच, कारण मला भातामध्ये कोशिंबीर बनवायला ह्या गोष्टी खूप आवडतात. आणि हे गोष्टी खाल्लेल्या चांगलं पण असतं. मिरच्या हे सगळं साफ करून व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेलं आहे मी. आणि हे कसं स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवलं ना की मग सगळं भाजीपाला वगैरे चांगला टिकतो, मिरच्या चांगल्या टिकतात. आणि आपण बाजारातून आणलं थोडं ओलसर असतात, तसे पिशव्या ठेवल्या का ते खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळं म्हणून बोलले पहिलं साफ करून घ्यावा, म्हणजे कसं एकदा ठेवून दिलं का मग टेन्शन नसतं आणि मग खराब होण्याचे पण चान्सेस नसतात. असं असं आहे. तर असं नियोजन करून ठेवलं ना की म्हणजे व्यवस्थित राहतात आणि आपल्याला भाज्या घ्यायला पटकन भेटतात पण. आणि म्हणजे झालेलं आहे अशा पद्धतीने माझं भाजीपाला पण मी ठेवून घेतलेला आहे. आणि इकडे मग आता हे झाड पण ठेवते. आणि हे बघा, अशा पद्धतीने लावलेलं आहे. आणि माझी व्हिडिओ कशी वाटली सांगा मला. थँक्यू.